मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात अनेक देश होरपळून निघालेत. या तणावामुळे जागतिक तेल बाजारात तीव्र चढ उतार सुरू असल्याचं चित्र दिसतंय. तरी भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दररोज सकाळी 6 वाजता तेल विपणन कंपन्या इंधनाचे दर अपडेट करतात. हे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलर रुपया विनिमय दरावरती आधारित असतात. म्हणजेच बाहेर तेल महागलं तर भारतातही दर वाढायला हवेत. हे साधं लॉजिक आहे, पण सध्या तसं होताना दिसत नाही. पण मंडळी, लवकरच भारतामध्ये देखील तेलाच्या किमतींमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जगभरातील मोठमोठ्या सत्ता महागाईने त्रस्त आहेत. अनेक देशांनी एनर्जी लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय घेतलेले आहेत. पण भारतात ना एनर्जी लॉकडाऊन आहे, ना पेट्रोल डिझेलच्या किमती वाढताना दिसत आहेत. मग अशी कोणती जादू झाली भारतात? तर त्याचं उत्तर आहे निवडणुका. हो, सध्या देशात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत आणि हेच एक मोठं कारण मानलं जातं की भारतात पेट्रोल डिझेलचे दर सध्या स्थिर ठेवले गेले आहेत. पण 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे आणि त्यानंतर पेट्रोल सुमारे 18 रुपयांनी तर डिझेल सुमारे 36 रुपयांनी वाढू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातोय. आता पेट्रोल डिझेल वाढलं की त्याचा थेट परिणाम प्रत्येक क्षेत्रावरती होतो. कारण ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला की भाजीपाल्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत सगळंच महाग होतं. म्हणूनच 29 तारखेनंतर महागाई किती वाढू शकते? जगभरात नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान ते अमेरिकेपर्यंत सगळीकडे तेलाचे दर वाढत आहेत आणि महागाई वाढते. पण भारतात मात्र फक्त निवडणुका असल्यामुळे सरकारने ही महागाई रोखून धरली आहे का? आणि पेट्रोल डिझेलच्या किमती आणि निवडणुका यांचं नेमकं काय कनेक्शन आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, इराण अमेरिका संघर्षाला आता जवळपास 50 दिवस होत आलेत आणि जागतिक पातळीवर या तणावाचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागलेत. कारण या युद्धामुळे जागतिक व्यापार कोलमडलाय. मध्य पूर्वेतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर दबाव वाढलाय. शिपिंग रूट्सवर अनिश्चितता आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ उतार सुरू आहेत. साधारणपणे जगातील जवळपास 20% तेल पुरवठा हॉर्मुझ सामुद्री धुनीतून होतो आणि तिथं तणाव निर्माण झाला की त्याचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावरती होतो. अशा परिस्थितीमध्ये अनेक देशांमध्ये इंधनांचे दर वाढलेले आहेत आणि महागाईवर ताण वाढलेला आहे. पण भारतात मात्र चित्र वेगळं दिसतंय. कारण इथं पेट्रोल डिझेलचे दर अजूनही स्थिर ठेवले गेलेत. गॅसच्या बाबतीत मात्र वेगळी स्थिती दिसते. कारण अनेक ग्राहकांकडून बुकिंग करूनही 20-25 दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी वितरणात उशीर होतोय, तरीही अधिकृत पातळीवर पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे एकीकडे ग्राउंड रियालिटी आणि दुसरीकडे सरकारी भूमिका यामध्ये अंतर का दिसतंय, हा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान दररोज सकाळी 6 वाजता ऑइल मार्केटिंग कंपनीज म्हणजेच HPCL, BPCL आणि IOCL या कंपन्या इंधन दर अपडेट करतात आणि हे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलर रुपया विनिमय दरावरती आधारित असतात. म्हणजे जागतिक बाजारात कच्चं तेल महागलं की भारतातही दर वाढणं अपेक्षित असतं. पण सध्या तरी तसं होताना दिसत नाहीये आणि यामागे सरकारची कर धोरणे आणि प्रशासकीय निर्णय महत्वाची भूमिका बजावत आहेत. 27 मार्च 2026 ला केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील स्पेशल ऍडिशनल एक्साइज ड्युटी सुमारे 10 रुपये प्रति लिटरनं कमी केली आहे. ज्यामुळं पेट्रोलवरील ड्युटी 13 रुपयांवरून 3 रुपयावरती आली आहे, तर डिझेलवरील ड्युटी जवळपास 0 वरती आणण्यात आली आहे. मंडळी, साधारणपणे भारतात पेट्रोलच्या किरकोळ किमतीत सुमारे 50% वाटा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा असतो. त्यामुळं करात कपात केली की ग्राहकांवरील भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र यावेळी कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती इतक्या जास्त आहेत की टॅक्स कमी करूनही रिटेल दर पूर्णपणे कमी झालेले नाहीयेत. याच वेळी ऑइल मार्केटिंग कंपनीजना मोठ्या प्रमाणावर अंडर रिकव्हरी सहन करावी लागते. म्हणजेच बाजारभावापेक्षा कमी दरात इंधन विकल्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागतोय. काही अभ्यासकांच्या अंदाजानुसार पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे 18 रुपये आणि डिझेलवर 30 ते 35 रुपये तोटा होत असल्याचं बोललं जातं आणि एकूणच हा तोटा दिवसाला हजारो कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सरकारनं एक्साइज ड्युटी कमी करून काही प्रमाणात हा भार स्वतःवर घेतला असला तरी महसुलात घट झाली आहे आणि हा मॉडेल फार काळ टिकवणं आर्थिकदृष्ट्या कठीण मानलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकांचा मुद्दा समोर येतो. कारण सध्या देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोलची भूमिका घेत सरकार किमतीमध्ये चढ उतार होऊन देत नाहीये. जर समजा पेट्रोल डिझेलच्या किमती अचानक वाढल्या तर निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकतो. आणि इतिहास पाहिला तर निवडणुकांच्या काळात इंधन दर स्थिर ठेवण्याची प्रवृत्ती दिसून आलेली आहे. 2018 मध्ये कर्नाटक निवडणुकांनंतर तसंच 2021 मध्ये पश्चिम बंगाल निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे यावेळी 29 एप्रिल नंतर म्हणजे शेवटच्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर लिटर मागे पेट्रोलची किंमत 18 रुपयाने आणि डिझेलची किंमत 30 ते 35 रुपयाने वाढू शकते, अशी शक्यता अनेक अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे 23 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जागतिक परिस्थितीबाबत बोलताना दीर्घकालीन परिणामांची शक्यता व्यक्त केली आणि तयार राहण्याचं आवाहन केलं. या वक्तव्यामुळे काही काळ लॉकडाऊन संदर्भात चर्चा रंगली होती.
मात्र केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ती शक्यता नाकारली. सरकारची अधिकृत भूमिका अशी आहे की देशात इंधन किंवा गॅसचा तुटवडा नाही आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पण प्रत्यक्षात काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा वाढलेली दिसते, ज्यामुळं पुरवठा साखळीवर काही प्रमाणावरती दबाव असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती $70 प्रति बॅरल पासून $110 ते $120 पर्यंत गेल्याचं पाहायला मिळतंय. आणि या चढ उताराचा परिणाम भारतासारख्या आयात करणाऱ्या देशांवर अधिक होतो, कारण भारत आपल्याला लागणाऱ्या तेलापैकी मोठा हिस्सा आयात करतो. त्यामुळे डॉलर मजबूत झाला किंवा कच्चं तेल महागलं की देशांतर्गत इंधन दर वाढण्याचा दबाव निर्माण होतो. पण सध्या तो दबाव थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू दिलेला नाहीये. मात्र जर हा दबाव निवडणुकीनंतर सोडण्यात आला तर पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होऊ शकते. खरं तर एप्रिल 2022 पासून शासकीय इंधन कंपन्यांनी दर वाढवलेले नाहीयेत. त्यामुळं आता दर वाढले तर त्याचा परिणाम केवळ इंधनापुरता मर्यादित राहणार नाहीये, कारण ट्रान्सपोर्ट खर्च वाढला की अन्नधान्य, भाजीपाला, बांधकाम साहित्य, प्रवास खर्च अशा सर्व क्षेत्रांमध्ये महागाई वाढते. म्हणजेच इंधन दरवाढ ही संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी साखळी प्रतिक्रिया निर्माण करते. त्यामुळे सध्या जरी दर स्थिर दिसत असले तरी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण सरकार हा आर्थिक भार पुढेही सहन करणार की दरवाढीचा निर्णय घेणार हे स्पष्ट होईल. आणि म्हणूनच या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट निश्चित आहे की जागतिक तणाव, सप्लाय चेन मधील अडथळे, कर धोरण आणि निवडणुका या सगळ्यांचा एकत्रित परिणाम सध्या आपण पाहतोय. आणि निवडणुकीनंतर परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटी मंडळी, एक गोष्ट स्पष्ट आहे, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे फक्त बाजारावर ठरत नाहीयेत, तर राजकारण, जागतिक तणाव, कर धोरण आणि निवडणुका या सगळ्यांचा एकत्रित खेळ असतो. सध्या भारतात दर स्थिर दिसत असले तरी त्यामागं मोठा आर्थिक ताण दडलेला आहे. निवडणुका संपल्यानंतर हा ताण कमी करण्यासाठी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच पुढील काही दिवस आपल्या खिशासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. सरकार हा भार अजून काही काळ उचलणार की थेट ग्राहकांवरती टाकणार यावरच महागाईचा पुढचा ट्रेंड ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीनंतर दर वाढतील का, की सरकार पुन्हा एकदा हस्तक्षेप करून किमती स्थिर ठेवेल? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.